गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा सर्वदाय जे काय आम्ही आहोत कुटुंब ही गणरायाच्या कृपेमुळे सुखी समाधानी आनंदी आहोत. त्यामुळे साकडं घालणं मागण्याचा प्रश्न आता राहत नाहीये की गणपतीने आम्हाला सुखी ठेवलाय. याचं श्रेय आम्ही गणपतीला देतो. मी अगदी लहानपणापासून दरवर्षी वडील पूर्वी आणायचे गणपतीला, तेव्हापासून दरवर्षी गणपतीला आम्ही येतोच, उपस्थित राहतो. तर पूर्ण वेळ आता देता येत नाही जबाबदारीमुळे, पण दर्शनाला आम्ही येतो. सर्व भावंड आणि सगळे दर्शनाला येतो. मी प्रत्येक कुटुंबात माणसं किती, कोण काय करताय याची मला आहे, आणि त्यामुळे मी त्यांना आस्थेने विचार. आता त्याला बोलवलं तर मला माहिती बेकार आहे, ग्रॅज्युएट झालाय. मग प्रत्येकाला विचारून कुठे ना कुठे त्यांनी हे करावं. हे माझे प्रयत्न. आपण पदावर आहोत, करू शकतो. आतापर्यंत केलंय. मी मुंबईचं बीएसटी चेअरमन होतो. 1,500 मुलांना कोकणातल्या सिंधुदुर्गात लावले. 1,500. महानंदात 250 लावले. पॅप्सी मध्ये तसे 100-150 लावले. किरकोळ तर सोडा. त्यामुळे इथल्या बेकारीचा प्रश्न मी आमच्या ह्या गावातल्या मुलांसाठी मुंबईत एक घर बांधून ठेवलं होतं, आणि त्यांना जेवण बिवणाची सगळी व्यवस्था, म्हणजे साहित्य घेऊन दिलं. नोकरी मिळेपर्यंत हाताने बनवून खायचं. नोकरी मिळाली, पहिला पगार झाला का मग व्यवस्था. असे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी, आणि म्हणून प्रत्येक जण, मग मुंबईला आपलं कोण नाही म्हणून जाऊ शकत नाही असं नाही. त्या खोलीत जाऊन राहायचं. जेवणाचं धान्य बिन्न सगळं आम्ही. मला प्रत्यक्ष बघणं तर टीव्हीद्वारे बघतातच ना तुमच्यामुळे. आणि त्यामुळे त्यांना वाटतं की आपण दादाच्या जवळ जावं. प्रेम आहे. मी प्रत्येकाला बघा, येताना मी चॉकलेट घेऊन, मोठ्यांसाठी लाडू, लहानांसाठी चॉकलेट. ते मी कधीही आलो वाडीत तर मी चॉकलेट आणि हे करतो.